Hello dear student, welcome to online classes in Sardar Vallabhbhai Patel English Medium School Yaval. Myself Kundan Arkhade Miss. Today we are going to learn how we came to be Environmental Studies Part 2 Standard 5th Chapter number 10 Historic Period. बच्चों, पिछले फर्स्ट नंबर के वीडियो में हमने 2 पॉइंट देखे थे. 10.1 What is culture and 10.2 Ancient civilization in river valleys. तो अभी नेक्स्ट इस वीडियो में हम 3 नंबर का पॉइंट देखेंगे. 10 नंबर 3 Ancient riverine civilization, मेसोपोटामिया, इजिप्ट, चाइना एंड हड़प्पा. तो इसमें हम पहला पॉइंट देखेंगे मेसोपोटामिया. अभी ये मेसोपोटामिया क्या है? मेसोपोटामिया इज़ द नेम ऑफ अ रीजन एंड नॉट ऑफ एनी पर्टिकुलर कंट्री. इट मीन्स द लैंड बिटवीन 2 रिवर्स. तो देखिए मेसोपोटामिया यानी ये एक प्रदेश है. ये एक देश का नाम नहीं है, तो एक प्रदेश का नाम है. मेसोपोटामिया याचा अर्थ 2 नद्यांमधला प्रदेश म्हणजे दुआब. एन्शियंट मेसोपोटामिया वॉज द लँड बिटवीन द 2 रिवर्स टिग्रिस अँड यूफ्रेटिस. These 2 rivers mainly flow through Turkey, Syria and Iraq. Ancient Mesopotamia had great cities like Ur, Uruk, Nippur, etc. These cities were home to very prosperous cultures. प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील प्रदेश. या दोन्ही नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात. मेसोपोटेमियामध्ये उरुक, निप्पूर यासारखी प्राचीन नगरे होती. या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती. नेक्स्ट पॉइंट है इजिप्ट. द रिवर नाइल फ्लोज थ्रू द ईस्टर्न पार्ट ऑफ द सहारा डिजर्ट इन द नॉर्थ ऑफ अफ्रीका. वन ऑफ द एंशियंट सिविलाइजेशन फ्लरिश अलॉन्ग इट्स बैंक्स. इट इज़ नोन एज द इजिप्शियन सिविलाइजेशन. अभी इजिप्ट के बारे में जानकारी प्राप्त करनी है. अफ्रीका खंड के उत्तर भाग में जो सहारा वाळवंट है उसके पूरब डायरेक्शन में नाइल नाम की नदी जाती है. उसके खोरे में म्हणजेच तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली. ती संस्कृती म्हणजे काय? तर इजिप्तची प्राचीन संस्कृती होय. The Nile gets flooded every year. The land along her banks has become very fertile because of the flood deposits. Also, ancient Egyptians used to build small embankments on the river to store the flood water. After the soil in the flood water settled to the bottom, the water was used for irrigation. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल नदी तिच्या काठावर जो गाळ आणून टाकते, त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली असते. इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असतात. त्यातील गाळ खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाईल. नेक्स्ट पॉइंट चायना.
The ancient civilization of China developed and flourished in the valley of the Huanghe River. According to the Chinese tradition, a king named Hongdi introduced agriculture, animal husbandry, wheel carts and chariots, boats and clothing in China. Chinese people believe that his queen invented the technique of silk production and silk dyeing. Luoyang, Beijing and Kang were among the important cities of ancient China. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? तर ती हडप्पा संस्कृती. ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो ही स्थळे प्रथम समोर आली. आता ती पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. तर बघा, चीनमधील होयांग या नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला. चीनी परंपरेनुसार हुयांग या राजाने शेती, पशुपालन, चाकाची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात केली. त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले, असे चीनी लोक मानतात. चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगॅन ही शहरे महत्त्वाची होती. तर बघा, अशा प्रकारे आपण हे चायनाविषयी माहिती बघितली. तर चला आता आपण पुढे बघूया हडप्पा. पुढचा पॉईंट आहे हडप्पा. द अर्लिएस्ट सिव्हिलायझेशन ऑन द इंडियन सबकॉन्टिनेंट इज नोन ॲज द हडप्पा सिव्हिलायझेशन. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती होती. It flourished in the Indus Valley. Indus Valley is the English word for the name Sindhu. Harappa in Punjab and Mohenjo-daro in Sindh are the two cities of Harappan civilization to be discovered first. Now they are in Pakistan. Lothal and Dhola-Vira in Gujarat and Kalibangan in Rajasthan are among the famous sites of Harappan civilization in India. तर भारतीय उपखंडात जी प्राचीन संस्कृती होती हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली होती. या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो ही स्थळे प्रथम समोर आली. आता ती पाकिस्तानात होती. गुजरातमधील लोथल आणि धोलविरा, राजस्थानमधील कालीबंगन या संस्कृतीची काही प्रसिद्ध स्थळे होती. Cities of this civilization are well known for their systematic town planning. The houses were built in blocks created by parallel roads that cross each other and right angles. Hug granaries and spacious houses were the special features of these cities. There were bathrooms and latrines in every house and a covered drainage system which indicates a concern for public hygiene. There were carefully constructed private and public wells. The cities were divided into 2 to 4 parts, each with a separate fortification. संस्कृतीच्या नगरांची रचना ही आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली होती.
धान्यांची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे या नगरांची वैशिष्ट्ये होती. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालय अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. बघा, ही हरप्पा संस्कृतीतील काही फिगर आहेत. The characteristic earthen pots of the Harappa are well baked, red in color and with beautiful design like people leaves and fish scales. When trapped, these pots produce a metallic sound. The Harappan craftsmen were highly skilled in making bronze objects and beads from semi-precious stones of various colors. मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी ही हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळ, माशांचे खवले यांसारख्या संस्कृतीची सुबक नक्षी काढलेली होती. विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप मागणी होती. हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असे तिथे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि मुद्रा यांच्या आधारे मानले जाते. बघा, इथं चित्रामध्ये दिसतच आहे तुम्हाला किती छान संस्कृतीमध्ये किती छान कलरिंग वगैरे केलेली आहे. दिसतंय सर्वांना. These things were in great demand in Mesopotamia. The names of Harappa gods of goddess are not yet known. However, we know with the help of the Harappan seals and clay figurines that they worship Pashupati, lord of all living animal, and a mother goddess. देखिए, पिक्चर में आपको दिखाई दे रहा है कि कैसे उन्होंने वो टॉयज़ वगैरह बनाए हैं. देखिए, दिखाई दे आपको. तो इसी तरह ये 2nd नंबर का वीडियो मैं यहाँ पे स्टॉप करती हूँ. अगले पॉइंट हम 3rd नंबर के वीडियो में देखेंगे. थैंक यू.